मुंबईत एक डोनाल्ड डक मोकाट सुटलाय। हा डोनाल्ड डक मुंबईकरांच्या मरणावर हसतो। अखिल चित्रेंची अमित साटमांवर जहरी टीका। ऑपरेशन टायगर 3 झालेला कळणारही नाही। आमदार, माजी मंत्री, कार्यकर्ते सारे येणार ऑपरेशन टायगरवर। मंत्री प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। टीईटी पेपर फुटी प्रकरणी उत्तर प्रदेशातील आग्र्यातून 3 जण ताब्यात। 3ही आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। जालन्यात किरकोळ वादातून गोळीबार। चक्क 5 वेळा हवेत गोळीबार केल्याची माहिती। साताऱ्यात कोयना धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली। नदी ओढे तुडुंब भरून वाहू लागले। अहिल्यानगरमध्ये 200हून अधिक गुन्हेगारांचे समुपदेशन। गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम। मुंबईत पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं। प्रशासनाविरोधात ठाकरे सेनेचं आंदोलन। ओरोस येथे महामार्गावर बनावटी दारूसह ट्रक जप्त। 1,50,30,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। आरोपी वीरेंद्र पाटील पोलिसांच्या अटकेत। कोल्हापुरात कसबा बावडा इथं दरड कोसळली। जेसीबीच्या साह्याने दरड हटवण्याचं काम सुरू। वसईत मुसळधार पाऊस सुरू। पुराच्या पाण्यात 50 वर्षीय व्यक्ती गेला वाहून। वद्राई धबधबा अखेर पर्यटकांसाठी खुला। मुसळधार पावसामुळे धबधबा ओसंडून वाहू लागला। पर्यटकांची पावले आता भांबवलीकडे वळू लागली। सोलापुरात नदी, नाले, तलाव कोरडे ठाक। पावसाने दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। कोल्हापुरात पावसाची उघडीप तर पश्चिम घाट माथ्यावर जोर कायम। राजारामसह 20 बंधारे पाण्यात आले। हिंगोलीत रुग्णालयाच्या छतावर बिअरच्या बाटल्या आढळून आल्याने खळबळ। रायगडमध्ये वरंद घाटात दरड कोसळली। महामार्ग वाहतुकीसाठी बंद। नागरिकांचे हाल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।